आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे काँग्रेस पक्षातर्फे, काय प्रतिक्रिया आपली, काय सांगा? आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीने लवगाव गणातून आज जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, अमित भैया देशमुख, अभिजित भैया देशमुख, सिद्धार्थ दादा हत्यांबेरे, आपले सुरेश दादा देशमुख असतील, रेंगे पाटील असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने आज मी फॉर्म दाखल केलेला आहे। एकंदरीत नाही, आता विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागणार आहेत। आमचे विकास कामं भरपूर मोठ्या प्रमाणात करत आलेलो आहेत आणि चालू आहेत, काही प्रगतीपथावर आहेत आणि पुढेही करू आम्ही भविष्यामध्ये। हे शेतरस्ते असतील, पांदन रस्ते असतील, गावातले रोड असतील, CC रोड, नाली, पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रश्न भरपूर पेंडिंग आहेत, वॉटर सप्लायचे, हे सगळे प्रश्न आम्ही भविष्यात मार्गी लावू। पक्ष उभाटाने मिळून अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि महापालिकेकडे सत्ता वळलेली आहे। जिल्हा परिषद निवडणुकी, जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल कसा? निश्चित आमचे जे समविचारी पक्ष आहेत आणि काँग्रेस पक्ष आहे यांच्या एकत्रितपणाने आम्ही या जिल्हा परिषदेच्या निवडणुका निश्चित जिंकू आणि आमच्या विचाराचा अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या वरती बसेल याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे। अजित वरपुडकर सारखं एक तरुण नेतृत्व ज्यांना जिल्हा परिषदेचा अनुभव सुद्धा आहे, आज निवडणुकीचा त्यांचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे, कशा पद्धतीनं काय सांगाल जनतेला सुद्धा यांच्या बाबतीत? तुमच्या प्रश्नामध्येच तुम्ही छान उत्तर दिलं। एका तरुणाला काँग्रेस पक्षाने संधी दिली। काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत या गोष्टीची नेहमीच काळजी घेतलेली आहे की तरुण जे सामाजिक कार्यामध्ये, समाजकार्यामध्ये, समाजामध्ये कार्यरत असतात त्या तरुणांना एक राजकीय व्यासपीठ हे आपण हक्काचं त्यांच्या योग्य वयात हे मिळवून दिलं पाहिजे आणि हे मला असं वाटतं की त्यांचं हे योग्य वय आहे की ते राजकीय पटलावरती त्यांचा एक सक्षमपणे, शेवटी आपण याला मिनी मंत्रालय म्हणतो, जिल्हा परिषद म्हणजे आपण याला मिनी मंत्रालय म्हणतो, अशा या ठिकाणी एका तरुणाचा अतिशय योग्य वयामध्ये सहभाग होऊ घातलेला आहे आणि मला याचा मनस्वी आनंद आहे। काँग्रेस पक्षाने नेहमीच पंतप्रधानपदापासून असेल, मुख्यमंत्रीपदं असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदं असतील किंवा विविध संस्थांवरचे पदाधिकारी असतील, यांना तरुण वयामध्ये, योग्य वयामध्ये संधी देण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्याचंच एक पुढचं पाऊल म्हणून अजित वरपुडकर यांच्यासारखा अतिशय उमदा तरुण या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाठवू पाहतो आहे आणि माझी यांच्या मतदारसंघातल्या जनतेला आणि सगळ्यांनाच असं आव्हान आहे की आपण सगळ्यांनी यामध्ये योगदान द्यावं। अजित वरपुडकर जिल्हा परिषदेमध्ये जातील आणि परभणी जिल्ह्याची जी एक भविष्याची वाटचाल आहे ही अतिशय सक्षमपणाने, कारण सक्षम यासाठी मी म्हणतो आहे की फक्त वरपुडकर आडनाव आहे म्हणून नाही, तर त्यांचं व्यक्तिमत्व हे सर्व मान्य आहे, अजातशत्रू ते राहिलेले आहेत आणि एक नियोजनबद्ध आयुष्य, ज्याला आपण ऑर्गनाइज्ड पर्सनॅलिटी असं म्हणतो, अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि असं एक चांगलं व्यक्तिमत्व परभणी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उदयाला यावं अशी काँग्रेस पक्षाची जी मानस आहे त्यामध्ये सगळ्यांनी योगदान द्यावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। परंतु काँग्रेस पक्षांनी रासपसोबत गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा जो विषय आहे तो रासपसोबत आमचा तडजोड झालेली आहे आणि काँग्रेस पक्ष, रासप आणि वंचित या दोघांच्या सोबत पुढे चाललेली आहे आणि परभणी तालुक्यामध्ये सुद्धा परभणी विधानसभा हा जो एक विषय आहे त्यातल्या त्या जागा आहेत त्या संदर्भात आमचे निरीक्षक नाईकजी आणि इथले स्थानिक आमदार राहुल पाटीलजी यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। त्या संदर्भातील सकारात्मक तोडगा निघेल असे आम्हाला आशा आहे। परंतु काँग्रेस पक्ष, रासप आणि वंचित यांच्यासोबत सक्षमपणे या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये पुढे चाललेली आहे।